राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी जय हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी लोचनी सुख झाले हो साजनी झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा 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 माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय
सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा 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 हो गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करीत कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे मन मोहिने गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नो कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठिणी लई सरस्वती नमोस्तुते सरस्वती नमोस्तुते समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजने सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम दुसरी चरण संताचिया दुसरी चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तो बाबाजी सद्गुरू दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य साधकांचे मायबाप तुमचे गुरु माझे गुरु टाळकऱ्यांचे गुरु वारकऱ्यांचे गुरु बसलेल्यांचे गुरु उभारलेल्यांचे गुरु कीर्तनाला तर आले पण आपल्या सोयीनं बसले त्यांचे सुद्धा गुरु घरी बसल्या बसल्या कीर्तन ऐकतात त्यांचे सुद्धा गुरु नवे नवे सगळ्या जगताचे गुरु आणि इथून पुढे कीर्तन सुरू विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल
आज हा जो सुंदर आणि अद्भुत असा सेवेचा योग आलेला आहे, त्याचं कारण सर्वांना परिचित जरी असलं तरी एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार, अल्पसा देणं योग्य नाही, दीर्घसा परिहार द्यावा लागेल. का दीर्घसा परिहार द्यावा लागेल? असा भव्य दिव्य सोहळा आपल्या या माणवत म्हणजे मणिपूर नगरीमध्ये, माणवत गावामध्ये अद्भुत असा सुंदर असा हा सोहळा आहे. त्याचं कारण म्हणजे मानवतची जी मुख्य बाजारपेठ आहे, जिथं आर्थिक कणा मानवत गावाचा जो आहे मोंढा परिसर, कुठलंही परिसर झालं की तिथं एक मंदिर असावं लागतं. मग या परिसरामध्ये मंदिर आहे, बरं मंदिर बांधणं सोपं, त्याचा वार्षिक उत्सव करावा लागतो. आणि मग गेले अनेक वर्ष झाले या ठिकाणी हा वार्षिक उत्सव आहे. आणि दुसरं एक कारण आहे ते म्हणजे आपल्या मंदिराचे सेवाधारी गुरु राजभाऊ महाराज गोंडगे यांचे गुरु. यद्यपि साधू संत कुणाचे नसतात, आपलेही तितकेच, त्यांचे तितकेच, सगळ्यांचे तितकेच. आणि त्यांचे गुरु असणारे गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर व त्यांच्या पत्नी कृष्णामाई देगलूरकर यांच्या पुण्यतिथीचा सोहळा. तुम्ही म्हणताल दोघांची एकदाच कस काय सती केल्या होत्या ना. महाराजांनी ज्या वेळेला देह ठेवला आणि त्यांना ही गोष्ट कळाली, हातामध्ये तुळशीची पवित्र अशी माळ घेतली. पांडुरंगा हे काय केलं? आणि अर्धी माळ होण्याच्या आधी देह तिथं सोडून दिला. मला नाही राहायचं म्हटलं, इथं काय अधिकार असेल त्या जोडीचा. आणि असे अद्भुत असणारे गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर आणि त्यांच्या पत्नी कृष्णामाई सती, त्यांच्या अलीकडे नाव लिहिलं जातं सती कृष्णामाई देगलूरकर यांच्या पुण्यतिथीचा हा सोहळा. आणि या सोहळ्याच्या निमित्त हा सुंदर असा कार्यक्रम. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी माझे गुरुवर्य स्वामी महामंडलेश्वर मनीषानंदपुरीजी महाराज, भारती चैतन्यताई संत सारडा महाराज, जन्मदाते माता पिता इष्टदेवता स्थापित देवता सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कुठलंही काम करायचं ते एकट्यानं होत नाही. मग त्या ठिकाणी कीर्तन करा, कथा करा, संसार करा, व्यवहार करा. संसार करायचं म्हटल्यावर पतीला पत्नीची, पत्नीला पतीची गरज आहे. व्यवहार करायचा, दुकान टाकलं पण ग्राहकाचाच पत्ता नाही, उपयोग आहे का? हो का नाही बोलत चला का? भुका लागल्या तरी उशीर आले सगळे नाश्ता वगैरे करून. महाराज एकटेच राहिले उपवासी. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. हो, दुकान टाकलं ग्राहकाचा पत्ता नाही, ग्राहक आहे दुकानाचा पत्ता नाही, जोड जमणार नाही. तसं कथा कीर्तन करायचं, एकट्याचा नाही खेळ आहे ना. मग सगळे जण लागतात. मनवोनी मेळ मेळविला मनवोनी मेळ. एकल्याचा नोहे खेळ. एकट्याचा खेळ आहे का? नाही. कथा कीर्तनाला टाळकरी वारकरी सगळेजण लागतात. म्हणून या ठिकाणी गोड गोड असे गायक वादक आमचे लहान लहान विद्यार्थीगण आहे का नाही, या ठिकाणी टाळकरी म्हणून उभारलेले आहेत आहे ना. ते काही साधारण नसतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले हरी, काय साधारण नसतात. आणि म्हणून सुंदर अशी साथ देण्यासाठी आमचे आश्रमाचे साधक असणारे विशाल महाराज गोड गायन करतात. आमचे देवलगावकर महाराज आहे, देवलगावकर महाराज, सुदाम महाराज अवचार. आता बरेच दिवस झाले भेट नाही ना. आता तुमचं प्रमोशन झालं, तुम्ही परिसरात दिसतच नाहीत. नाही तर आमच्या का आश्रमाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असायचे आमचे सुदाम महाराज. आणि आमचे बाबा गोड दररोज जे विण्यानं सेवा प्रारंभ करतात. काय नाव त्याचं? हे काशीनाथ महाराज. आता नाव पाठ झालं का? जुना झालो ना मी. आणि काशीनाथ महाराज उपस्थित आहेत, भागवत महाराज, तुकाराम महाराज. आणि विशेष ज्यांचं आज आकर्षण आहे
ते म्हणजे आमचे परिसरातलं आपलं मानवत गावामध्ये आमच्याच आश्रमामध्ये शिकायला होते माऊली आश्रम रुडी पाटे, जिथं गुरुवारी स्वामीजी विराजमान असतात है ना. आमचे प्रदीप महाराज अब्दल आहे ना, लहानपणापासून तिथं होते, पण लहानाचे मोठे झाले, तिथं विद्यार्जन केलं आणि नंतर त्यांनी संस्था स्थापन केली. आपल्या मानवतीतच असणारं दत्त मंदिर, कधी जा कधी वेळ भेटल्यानंतर लहान लहान बालकं घेऊन त्या ठिकाणी ते राहतात आणि सगळ्यांना अध्ययन त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं अध्ययन देतात, शिक्षण देतात. आणि आमचे पखवाज वादक आमचे प्रदीप महाराज अब्दल, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. लहान लहान बालकं उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. सगळे श्रोते मायबाप आमचे गोडगे बाबा इथं उपस्थित आहेत आणि सगळ्यांचं ज्यांचं ज्यांचं या कार्यक्रमाला सहकार्य लाभलं, त्याच्यामध्ये आपले बाळूभाऊ मोरे असतील, पुन्हा आपले अश्रुवादादा कुऱ्हाडे असतील, दिनकर तात्या कोक्कर असतील, राजूभाऊ काबरा असतील, किंवा अनेक जण का नाही, एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं मोजकं नाव असतं. आणि हा कार्यक्रमाचं निमित्त म्हणजे आपल्या इथं जे काही मंडळ स्थापन आहे, जय श्रीराम जय हनुमान मित्र मंडळ, गेल्या अनेक वर्षापासून धडपडीनं हे काम करतात है ना. आणि त्यांना सुद्धा खूप धन्यवाद. जे काही सेवादारी सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत, श्रोते मायबाप सर्वांना धन्यवाद देतो. जसं गणेशजी बुद्धी देतील, सरस्वती आई साहेब वधवून घेतील, त्याप्रमाणे सुंदर असं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. विठाला विठाला विठाला. नरदेहात आलेल्या प्रत्येक जीवाच्या आवडी निवडी वेगळ्या. कोणाला काही आवडत असेल, कोणाला काही आवडत असेल. कपड्याचा जर विषय केला तर कोणाला कसे कपडे आवडत असतील, कोणाला कसे कपडे आवडत असतील. जेवणाचा विचार केला तर कोणाला कसं जेवण आवडत असेल, कोणाला कसं जेवण आवडत असेल. पण एक बारकाव्याचा जर विचार केला तर सगळ्यांची धडपड कशासाठी, तर मूळ धडपड आहे सुखासाठी. सुखाच्या धडपडीसाठी, झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत कशासाठी धडपड आहे. धाव 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 करतात, झोपेतून उठल्यापासून पळपळ 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 करतात. कशासाठी, सुखासाठी. अगदी लहानपणापासून मोठे आता सुख होईल. लहानपणी आई म्हणते, बाळा तू आता चांगली शाळा शिकलीस ना की तुझा पहिला नंबर येईल, अभ्यास चांगला केला की तुझा, अभ्यास भरपूर केला म्हणजे पहिला नंबर. झालं का आता, झालं का सुख, नाही म्हटले. आता म्हणले नोकरी लागली पाहिजे. खूप प्रयत्न केले नोकरीसाठी, इकडे जा तिकडे जा, इकडे इंटरव्ह्यू देऊ दे, तिकडे इंटरव्ह्यू द्या, आहे का नाही. पण काय योग जुळला नाही, इकडून तिकडून नोकरी लागली. झालं का सुख, नाही. आता नोकरी लागली पुन्हा काय लागतं, छोकरी. आता कसं बाकीचं काही पण व्हायला, पण छोकरी काय भेटणं झाली म्हणजे. येतात आमच्याकडे लोक, विचारत नाहीत महाराज कथेमध्ये कसा प्रसंग आहे, कोणत्या देवाचं भजन करावं, कशी भक्ती करावी, हनुमान चालीसा कितीदा वाचावी, माळ कधी घालावी, आहे का नाही, हे नाही विचारणार. महाराज हात बघा म्हणजे काय, दोनच प्रश्न. पहिला पैसा पुरणं. अरे लक्ष्मी माता चंचल असते, ती एका जागी थोडीच राहत असते. महाराज लोकांना थोडीच पुरतं, ह्या गावाला त्या गावाला कशाला फिरले असते बोंबले. लक्ष्मी पुरणं. आणि दुसरे प्रश्न विचारतात काय, तर म्हटले लग्न कधी होईल. सांगायचं तात्पर्य किती काही धावपळ केली पण सुख काही, छोकरी काही भेटल्याशिवाय सुख. बरं छोकरी भेटली इकडून तिकडून तरी सुख प्राप्त झालं का, नाही. परत त्या ठिकाणी मुलबाळच होत नाही, परत अडचण, पुन्हा त्रास, परत आणखीन इकडून तिकडून लेकर झाले, त्यांचे शिक्षण त्यांचं वगैरे वगैरे पुन्हा वाढतच राहणार. शेवटी शेवटी सुख सुख म्हणून त्या ठिकाणी मरणाची वेळ आली, पण सुख काही भेटलं नाही. पण सुखाचा पत्ता साधू संतांना सापडलाय. त्यांना पक्क माहिती आहे, सुख जर पाहिजे असेल तर देवाकडे जावं लागतं. इकडं तिकडे जाऊन उपयोग नाही, इकडच्या तिकडच्या गावाला सुद्धा जाऊन उपयोग नाही का. कोणत्याही गावाला जातात ना काही काही जण, लांब लांबच्या गावाला का. इथले जवळचे महाराज पावत नाहीत म्हणजे लांबचे पावतात, लांब लांब जातात. महाराज ही अडचण आहे, ती अडचण आहे, ती अडचण आहे. सुख काही प्राप्त होत नाही. खरा सुखाचा पत्ता साधू संतांना सापडला. आणि म्हणून तर महाराज एक ठिकाणी म्हटले ना, हरी जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. देवा
सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. राहू जवळी देवा पाशी, राहू जवळी देवा पाशी, आता जडोनी पायासी. जवळी देवा पाशी, जडोनी पायासी. जावो देवाची आगावा, देव देईन विसावा, देव देईन विसावा, देव देईन विसावा. जावू देवाची या गावा आणि देव देईल विसावा. देवाचं गाव कोणचं? कुठं जन्माला आले देव? आपण कथा ऐकली ना, 7 दिवस झाले. कुठं ऐकली जन्माला आले? काय माहित महाराज, आमच्या कुठं लक्षात राहत नाही म्हणून बरं. लक्षात राहिल्यावर पुन्हा ऐकायचंच नाही म्हणताल तुम्ही का? देव कुठं जन्माला आले? तर गोकुळाला. विनाकारण आले का? नाही. विनाकारण देव जन्माला येत नाहीत, अवताराला येत नाहीत. काहीतरी निमित्त असावं लागतं. परित्राणाय साधूणाम आणि विनाशाय दुष्कृताम. विठला विठला विठला. आणि भगवंत त्यावेळेला जन्माला आले. कुठं? तर म्हटले वसुदेव आणि देवकी मातेच्या पोटी. कुठेही जन्माला भगवंत येत नाही. त्याच्यासाठी काय लागतंय? तर उदर पवित्र लागते. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. भगवंतानं अवतार घेण्याचं निश्चित केलेलं कुठं? तर वसुदेव आणि देवकी मातेच्या पोटी भगवंत जन्माला आले. सगळ्यांना खूप आनंद झाला, आहे का नाही? पवित्र तिथी पवित्र नक्षत्रावरती श्रीमद भागवत कथेमध्ये आपण श्रवण केलंच, आहे का नाही? भगवंतानं त्या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये रात्रीच्या ठीक 12 वाजता, आहे ना, अवतार धारण करण्याचं निश्चित केलेलं आहे ना? आणि भगवंताचा जसा ही अवतार होणार इतक्यामध्ये रात्रीच ते सरोवरातले कमळ विकसित झाले. भुंगे गुंजारव करू लागले, आकाशात पक्षी किलबिल करू लागले. आणि अशा पवित्र प्रसंगामध्ये भगवंतानं त्या ठिकाणी चतुर्भुज रूपामध्ये अवतार धारण केलेला आहे. तमद्भुतम बालकंबुजे क्षणम चतुर्भुजम शंख गदायुधायुधम श्रीवत्स लक्ष्मं गलशोभिकौस्तुभम पीतांबर सांद्र पयोद सौभगम. भगवंत चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले. म्हटले असं नाही देवा, आम्हाला तर तुम्हाला लहान बाळाला जसं खेळतात ना तसं तुमच्याशी खेळायचं, तुमच्या लीला बघायच्या. म्हटले मी लहान होणार आहे का नाही, पण कुठं न्या मला? लहान झालं की कुठं न्या? म्हटले नंदाच्या घराला. मजनी गोकुळाला माया उपजली तेथे. तिथं माया उपजली, तिला घेऊन या ना, मला घेऊन. आणि मग मात्र सकाळी सकाळी दाई जागी झाली, आनंद करू लागली. सगळ्या लोकांना सांगू लागले ऐका ऐका ऐका. म्हणजे नंद बाबांच्या घरी लालो भयो. आणि ते जे सुख होतं, तिथलं सुख होतं, त्याचं वर्णन तुकोबाराने अभंगाच्या गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. आता पार नाही लेखा, आता पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण अंतपार नाही लेखा, अंतपार नाही लेखा लेखा. बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी. विठाला 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 विठा. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी त्या ठिकाणी वर्णन केलं काय? तर म्हटले गोकुळीच्या सुखा. कुठल्याही सुखाचं वर्णन केलं का? नाही. तुमच्या आमच्या सुखाचं वर्णन केलं? अजिबात नाही. त्यांना माहितीच तुम्हाला आम्हाला सुख नाही नाही नाही. आपण संसारिक माणसं, संसारात कसलं सुख आलं हो? कसलं आलं? अजिबात नाही. तुम्हाला वाटलं का काय ते लग्नामधलं सुख काय फार मोठं फार दिवस असतं का ना? किती थाटमाट असतो लग्नामध्ये. ते घोडा आणि ते वरात आल्यानंतर ते चांदीचा ग्लास आणि ते सासूबाई ओवाळायला ताटवण काय ते बघा.
नवीन नवीन असतं ते. 1 वर्ष झाले की तुम्ही विचारून आणि आम्ही सांगू नये विठ्ठल 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 विठ्ठल. एक महात्मा आहे ना, पहिले जुने कीर्तनकार लोक मुद्दाम दृष्टांत सांगायचे. एक महात्मा गावाकडे आला, तसा जपी तपी चांगला साधू होता. गावाकडे आला, गावाकडे आल्यानंतर नेमकं एका जणाचं लग्न होतं. गाव म्हटल्यावर तर इथून पुढच्या महिन्यापासून लग्न चालू होतातच आहे ना. मग तर काही नाही, बघायचंच काम नाही. रोज बुंदीच लग्न होतं. लग्नाचा थाटमाट होता आहे का नाही. मस्त घोडा आणला, बँड वगैरे आणला, परळीचा कुठला लांब लांबचा आणला असेल आहे का नाही. आजकाल ते बँड बी कुठून कुठून आणायलेत म्हणे ना. लांबचा बँड आणला, दूरचा बँड आल्यानंतर ते वाजत गाजत गाजत वरात निघाली ना. ती काय आपली काय सात्विक ग्रंथाची दिंडी होती का? ग्रंथाची दिंडी सात्विक असते आहे का. इथं निघालेले प्रत्येक जण देवाचं नाम स्मरण करत मुखातून चालतात आहे का. आणि जर नृत्य जरी करायचं असेल तर वेगळ्या पद्धतीनं करतात. ते काय लग्नातल्या सारखं नाही, बजाव असं नाही. आनंदामध्ये त्या ठिकाणी सगळेजण नाचू लागले. आणि त्यानं बघितल्यानंतर ते महात्मा म्हटला, वापस आला आणि तिथं आल्यानंतर मुझे भी करनी है शादी. ज्या ठिकाणी आला होता राहायला, आतापर्यंत साधूचं रूप, साधूचं तप होतं, पण ते बघितल्यानंतर संगतीने होतो पंगतीचा लाभ. जशा संगतीत तुम्ही जाताल, आकाशातून निघालेला पाण्याचा थेंब गटारात पडला की वासाला, तव्यावर गरम तव्यावर पडला की जळून भस्म झाला, आणि शिंपल्यात पडला की मोती झाला. पतन उदार संघाचा महिमा, पतन उदार संघाचा महिमा, उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा. या जावे आदमा, या जावे आदमा, संत शेमे पतन उदार संघाचा महिमा, पतन उदार संघाचा महिमा. पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा, महिमा महिमा. काय म्हणतात महाराज? पतन उद्धार संघाचा महिमा. जशा संगतीत असताल ऐका नाही. दारू पिणाऱ्याच्या संगतीत राहा, दारू पिल्याशिवाय राहणार नाही. पत्ते खेळणाऱ्यांच्या संगतीत राहा, पत्ते खेळल्याशिवाय बैसता राहणार चोरा नाही. पाशी तैसी होय बुद्धी, देखताची जिल्दी मन लावे, देखताची जिल्दी मन लावे. बैसता चोर पाशी तैसीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे, देखताची चिंधी मन धावे. मन धावे. जशा चोरापाशी बसलं की चोरी करावं वाटेल, है का नाही? घाण खाणाऱ्यापाशी बसलं की घाण खावं वाटेल, है का नाही? म्हणून तर संगती फार महत्वाची. इथं खायला घाण बरं वाटत असेल, घाण म्हणजे कळालं ना, तर ते मी कशाला तोंडातून सांगू आहे का. इथं मी श्रीमद भागवत कथेच्या कथेमध्ये त्याचं वर्णन आहे. जो या देही माणसाच्या देहामध्ये आल्यानंतर पशु पक्ष्यांना मारून त्यांना जिवंत खातो, जिवंत पशु पक्षी मारून खातो, असं होतं ते. आणि मग मात्र त्याला वरती गेल्यानंतर त्याचा आदर सत्कार नाहीये है ना. तिथं गेल्यानंतर फार कठीण आहे. मारी ती तोडी ती सोडी ती निष्ठुरा, मारी ती तोडी ती सोडी ती निष्ठुरा. यमाचे किंकर सारा, यमाचे किंकर सारा. मारित झोडीती तोडीत निष्ठुर, मारित झोडीती तोडीत निष्ठुर. यमाचे किंकर यमाचे किंकर बहुसार बहुसार बहुसार. मारिती तोडी तीन झोडी ती. तिथं गेल्यानंतर सगळं तेच आहे. कुंभीपाक नावाचा नरक आहे, ऐका ना. उखळत्या तेलामध्ये त्या ठिकाणी जीवाला टाकल्या जात. वाचवा वाचवा वाचवा, कोणी नाही येत तिथं वाचवायला, ऐका ना. सगळे इथले इथंच, ऐका ना. जाताना कोणी सोबत असतं का? आणि मग तिथं रस्त्यानं म्हणतात लोक, नेतात ना तुमच्याकडे. कसं आहे,
नेतेत का बोलत चला गेल्यावर वरी नेतेत ना तिकडं काही काही देशामध्ये आहेत म्हणे ते तसं ठेवतात ते ना विठाला 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 मग ते निघाले की मग ते राम नाम सत्य आहे मग रस्त्यानं म्हणते तिथं गेल्यानंतर हो खरंच आहे बापा काही नाही झालं संसाराचं एवढं संसाराचं ओझं वाहून काही उपयोग झाला नाही तिथं गेला स्मशान वैराग्य म्हणतात त्याला आता ही वारकरी लहान लहान मुलं बघितलं की आपल्याला वाटतं आपणही टाळ वाजवावा आपणही मस्त फुगडी खेळावी आपणही त्यांच्यासारखं पावल्या खेळाव्यात त्याला स्मशान वैराग्य इथं बघितलं की पुन्हा पुन्हा म्हटलं ना शिबिर आहे आश्रमामध्ये पाठवा हा महाराज येतच नाही ते बरं येत नाही कोणते आमच्याकडे कोणते देतात लेकरं जे रोज भांडणं घेऊन येतात ते चांगले लेकर आमच्याकडे देतात का काय लोक आश्रमामध्ये अजिबात नाही जे रोज भांडणं घेऊन येतात न्या महाराजाला उचला बरं रोज भांडणं आणायला बघा चांगले लेकर द्या म्हटलं की नाही नाही लोक काय आम्हाला सगळे चांगले लेकर नाही देत पण माऊलींची तुकोबारायांची कृपा झाल्यावर असे लेकर सुद्धा अहो काय माऊलींचा अधिकार आहे का नाही अहो तुम्ही आम्ही तर हुशार हो आहे का नाही तुम्ही आम्ही हुशार हो सगळ्यात प्राण्यामध्ये मठ्ठ जात म्हटली तर म्हशीची आहे ना रस्त्यामध्ये जर म्हैस आली तर सरकते का बाजूला किती हॉर्न वाजवा काही करा तिचं आपलं चालू असतं दमान पद्धतशीर आणि त्याच्यापेक्षा जड म्हटलं की रेडा पण माऊलींची कृपा झाल्यानंतर काय झालं तर रेड्याच्या मुखातून काय मैसी पुत्र मुखी बोलविणे श्रुती मैसी पुत्र मुखी बोलविणे श्रुती मैसी पुत्र मुखी मुखी बोलविणे श्रुती मैसी पुत्र मुखी 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 बोलविणे श्रुती सोलविणे भिलती बाई सोनिया सोलविणे भिलती बाई सोनिया नोहे हसा मान्या महिमा संताचा नोहे हसा मान्या महिमा संताचा चालविणी भिंती बाई सोनिया चालविणी भिंती बाई सोनिया नोहे हसा मान्या हरी महिमा संताचा म्हैशीचा पुत्र म्हणजे कोण रेड्या काय म्हणतात तुमच्याकडं ओ हल्या हल्या हलगट आहे ना हेला हेला म्हणतात काय काय तर गाव बदललं की ते भाषा बदलतात आम्हाला फिरण्याचा योग येतो ना तिकडं आंध्र प्रदेशकडे गेलं तिकडे वेगळी भाषा असते इकडे कर्नाटक गेलं की तिकडे वेगळी भाषा आहे का नाही आता आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात तुमच्या इथं सारखंच आहे जीव गेला मग सारखंच आहे का मग तिथं गेल्यानंतर रस्त्यानं राम नाम सत्य मग म्हणतात ना इकडं आले की जाऊ दे म्हणतच असते महाराज असो सांगायचं तात्पर्य भगवंताचा त्या ठिकाणी अवतार झालेला आहे गोकुळामध्ये अवतार झाल्यानंतर हा मी ते हे सांगू लागलो का नाही विठाला 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 विठ्ठल विठ्ठल ते महात्मा म्हणले मुझे भी शादी करनी है ना ते बघितलं होतं ते नवरदेवाचं कधी कधी असं होतं वयामानानं विसरत ते वरात बघितली नवरदेवाची म्हणजे मुझे भी शादी करनी है मुझे भी शादी करणे मुझे भी रात्री झोपताना ते चिंतन करत झोपले आणि झोपताना जे चिंतन केलं की त्याचं स्वप्न पडतं स्वप्न पडलं स्वप्नातच लग्न झालं कुणाचं त्या साधूचं लग्न झालं आणि लेकरं बी झाली स्वप्नात काय स्वप्नात काही होतं भूत येतात प्रेत येतात हे येतं ते येतं कारण आपल्या स्वप्नात देव थोडीच येणार आहे सांग येते का नाही लग्न झालं स्वप्नातच लेकरं झाली स्वप्नातच मग काय 2 लेकरं झाली पलंग एक होता आणि स्वप्नामध्ये झोपल्यानंतर लेकरं झोपल्यानंतर अडचण होते मग लेकरं झोपले की मग ते पत्नी म्हणायला लागली स्वप्नातच अहो सरका ना थोडं पलीकडं ते सरकला आणि इकडं झोपला कुठं होतं तिथं त्या याच्यामध्ये एका पलंगावर झोपलेलं होतं ते सरका ना थोडं पलीकडं ते थोडं सरकला पुन्हा म्हणजे थोडं सरका ना तुम्हाला काय कळतं का लेकरं आहेत म्हणजे लहान लहान आहे का थोडं सरका बरं म्हणला थोडं सरका बरं 2दा 3दा झालं आहे ना पुरुष मंडळी फार हुशार असतात बरं का महिला मंडळ लक्ष देत ऐका 1दा 2दा 3दा ऐकतात गोडी नाही का तिसऱ्यांदा आपल्या अवसर का काय सरक सरक लावली जे सरकला जोरात भडे कशी खाली झोपेतून उठला डोकं चोळू लागला अरे मेलो 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 अरे काय झालं मला अरे बाप
डोकं फुटलं की म्हणला कशामुळं? स्वप्नातल्या पत्नीमुळं. आणि जिवंत असणाऱ्या पत्नीच अवघडच आहे. विठाला विठाला विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. साधू संतांना माहिती आहे संसारात सुख नाही आहे का नाही. मग इकडं सुख कुठे? तर देवाच्या संगतीला. ना देव कुठं आहे? तर गोकुळामध्ये. गोकुळाला अवतरलेले देव गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. तिथं काय तर म्हटलं त्या सुखाचा अंतही नाही, त्याचं लेखन सुद्धा करता येत नाही, मोजमाप करता येत नाही का नाही. तर खूप लोक असले तर मोजता येतात का? 100 आहेत का 200 आहेत का 300? 10-5 असल्यावर म्हणतात 1 2 3 4 5. त्या सुखाचं वर्णन करता येत नाही, मापन करता येत नाही, लेखन करता येत नाही. कशामुळे? तर म्हणजे बाळकृष्ण बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी आनंद ल्यान रे नारी. बाळकृष्णानंदा घरी आनंद ल्यान रे आनंद ल्यान रे नारी नारी नारी. बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. है ना. बाळ कुणाच्या घरी जन्मलं? म्हटले नंदाच्या घरी. आनंदल्या मात्र नर नारी. है ना. कोणी पुरुषांना आनंद झाला, महिलांनाच आनंद झाला असं नाहीये. म्हटले नरांना सुद्धा आणि नारींना सुद्धा त्या ठिकाणी आनंद झाला. आनंद झाला की व्यक्त करावा लागतोय का नाही. दुःख झाला की, जसं आपण दुःख झालं की व्यक्त करत असताना काय करतो? रडतो. रडत असताना बघा ना, पुरुष मंडळी तरी रडत नाहीत, पण माता माऊल्या रडताना बघा ना कसा स्वर लावतात का ना. असा स्वर नाही लागणार. रडत असताना माता माऊल्यांचा स्वर फार विशेष असतोय का नाही. पुरुष मंडळी मात्र रडत नाहीत. इकडं काय झालं तर म्हटलं आनंद झाला. दुःख व्यक्त करायचं तर रडतात आहे का नाही. आणखीन आपल्याकडे आनंद झाला तर नाचतात. आणि तसं तिथं काय करू लागले? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आनंद व्यक्त करण्यासाठी आणखीन काय काय करू लागले? गुडिया तोरण, 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 गुडिया भगवंताचा अवतार गोकुळामध्ये झाला. आणि मग व्यक्त करण्यासाठी काय करू लागले? गुडिया तोरणे. गुडिया बांधलेल्या आहेत, तोरण बांधलेली आहेत. है ना. गुढी उभारली, तोरण बांधले. गुडिया तोरणे
करीती कथा, आनंद झाला की कथा करू लागल्या आणि गाती गाणे गाऊ लागल्या है ना. आज आपल्या या कीर्तनामध्ये विशेषत्वानं ज्यांची उपस्थिती आहे आपल्या मानवत नगरीचे युग पुरुष है ना. आधी आमच्या लहानपणी बालपणी बघायची मानवत नगरी काही वेगळी होती, आता काही वेगळी आहे का. पहिले आम्ही गावातून जायचं टाळत होतो, आता कधी कधी मुद्दामून गावातून जा वाटतंय ना. बरेचसे असे तर त्या ठिकाणी गरुडाची सुंदर अशी मूर्ती, पुढे गेले छत्रपती शिवरायांचा अद्भुत असा पुतळा, अशा अनेक कार आमच्या आजोबा गुरूंचं नाव दिलेलं जे काही उद्यान आहे आपल्या मानवतचं आहे ना. पहिले आपल्या मानवतला काही बगीचा वगैरे नव्हता, नावाला असेल माहिती नाही, पण जे सगळं काम कार्य ज्यांच्या हातून घडलं, जनतेची सेवा करण्याची ज्यांना आवड आहे आणि ज्यांना आवड असते त्यांना सवड भेटत असते. कथा कीर्तनाची ज्यांना आवड आहे त्यांना सवडही नक्की भेटते. जनसेवेची आवड असावी है ना, आणि आवड असली की सवड भेटते. सवडीनं जनसेवेचं काम करणारे आपल्या मानवत नगरीचे युग पुरुष म्हणायला हरकत नाही. आणि ठाकूरजीची गोमातेची भगवंताची जर कृपा झाली है ना, तर भावी आमदार सुद्धा म्हणायला हरकत नाही. असे आमचे डॉक्टर अंकुश साहेब लाड यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा खूप धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अवघ्या 10 मिनिटात आपल्याला काल्याचा प्रसंग बघायचा आहे आणि पुढे सत्कार वगैरे आहे. दररोज कथेमध्ये सर्वांनी मंत्रमुग्ध होऊन अनेक लीला तर श्रवणच केलेल्या आहेत है ना. भगवंताचा अवतार झाल्यानंतर गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे आणि मग मात्र बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि भगवंताचं ते अद्भुत रूप आहे. आनंद झाला. भगवंत आता हळूहळू मोठे झाले, पुतनेचा उद्धार केला. आपण कथेमध्ये श्रवण केला. पुत नावाची राक्षसनी तिचा सुद्धा उद्धार केला. शकटासूर आला त्यालाही मारलं, तृणावर्त आला त्यालाही मारलं, आघासूर आला अजगराच्या रूपानं त्याला सुद्धा देवानं मारलं, बकासूर आला बगळ्याच्या रूपानं त्याला सुद्धा मारलं. देवाचं कामच होतं ना ते. कशासाठी आले तर धर्माचं रक्षण करण्यासाठी आले का. धर्माचं रक्षण करण्यासाठी जे जे राक्षस त्रास देतात त्यांना मारण्यासाठी भगवंत आले. आता देव थोडेसे मोठे झाले, अनेक लीला करू लागले. लीलेमध्ये त्यांना विशेषत्वानं काय आवडायचं तर म्हटले लोणी खायला खूप आवडायचं. सगळ्या मित्रांना एकत्रित केलं आणि म्हटले गोपाळांनो, ते म्हणले बोला. म्हटले आपल्याला चोरी करायची. म्हटले आम्हाला शाळेत शिकवलं नाही, चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. अरे म्हणले दुसरी चोरी नाही, फक्त लोण्याची चोरी. सगळेजण निघाले चोरी करण्यासाठी. आणि मग एका गोपिकेच्या घरी गेले. ते दह्या दुधा लोण्याचे माठ फोडलेले आहेत. जोरात गजर केला, गोपाल कृष्ण भगवान. तू माठ फोडला. सगळ्या गोपिका धावत यशोदेकडे गाराने घेऊन येऊ लागले. यशोदेनं समजून सांगायचं त्यांना, नाही आई मी नाही केलं असं नाना प्रकारे आईला समजून सांगायचं. सगळेजण त्रस्त झाले. गोकुळी राहावे का जावे, राहावं का जावं म्हटले. सगळेजण त्रस्त झाले. म्हटले मला पकडून दाखवा. एका गोपिकेनं पकडूनही दाखवलं. कानाचा हात घेऊन ओढतच आली आईकडं. रस्त्यानं कानानं आपला हात काढला, दुसऱ्या बालकाचा हात तिच्याच लेकराचा हात दिला. ओढतच नेवला. दुसऱ्याच्या लेकराला कसं ओढत नेतात, ओढतच नेलं. आणि जसंही ओढत नेलं तिथं यशोदेच्या समोर उभं केलं. बघ तुझं कार्ट बघायली तर स्वतःच कार्ट. अशा अनेक लीला केल्या. आणि मग त्या पोराला म्हणले कधी आलास रे तू. म्हटले किती वेळ झाला आई तुला सांगायलो मी ये तुझं चल चल तुझ्या आईकडे. अशा अनेक लीला केल्या देवानं. थोड्या लीला ऐकावं लागतात म्हणून हे 1-2 लीला सांगितल्या ना. आजचं काल्याचं कीर्तन, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या ह्या लीला सांगाव्या लागतात. आणि पुढे मात्र भगवंत मोठे झाले. आता लवकर थोडे मोठे झाले. कीर्तनामध्ये एक विशेष असतं ना, कीर्तन थोडं आखडता येतं, थोडंसं जर स्वयंपाक लांबला कोणी अतिथी येणार थोडं लांबवता येतं. कथेचं तसं नसतं, ते बरोबर चालावं लागतं त्या शिस्तीमध्ये. आणि मग मात्र भगवंत थोडे मोठे झाले. लहान लहान गायी घेऊन त्या ठिकाणी चारायला जाऊ लागले. आणि चारायला जात असताना छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरो मदन गोपाल. मग गायी चारताना अनेक देवानं लीला केला. अनेक वासराच्या रूपानं एक वत्सासूर नावाचा राक्षस आला, त्याचा सुद्धा निपात केला देवानं. आता भगवंतानं सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. कुठे घेऊन आणा दही अंडी. सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. म्हटले आज काला करायचा आहे. सगळेजण शिदोऱ्या घेऊन या म्हटले. आपापल्या घरून सगळेजण शिदोऱ्या घेऊन या. सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्या. शिदोऱ्या आणल्यानंतर दुपारच्या वेळेला भगवंतानं विश्वमोहिनी बासुरी वाजवली है ना. देवाला बासरी वाजवणं खूप आवडायचं. देवानं सुंदर आणि मनमोहक अशी बासुरी वाजवली. आणि जशी ही बासरी वाजवली की सगळ्या गायी धावत आल्या. देवाला गायीविषयी खूप प्रेम होतं. लक्ष देत आहे का.
भगवान श्रीकृष्णाला सगळ्यात जास्त प्रेम होतं तर गायीविषयी. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, माझ्या नावापुढे कुठल्याही पत्रिकेवर लिहिलं असेल गोभक्त सागर भाऊश्री महाराज. परभणी, जालना, नगर, गंगाखेड अनेक जिल्ह्यातल्या अनेक गोशाळेला तुम्ही जे 10-5 रुपये दान दक्षिणा देतात ते आपण जमा करून गोमातेला देतो. का देतो? की तुमच्याच्यानं तर गायींची सेवा होत नाही, त्या निमित्तानं तरी व्हावी. गायीची सेवा करणं फार देवाला आवडायचं आहे का? देवानं जोपर्यंत गायी चारल्या तोपर्यंत पायामध्ये जोडा घातला नाही, इतकं देवाला गाय प्रिय होते. म्हणून गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. लक्ष देत आहे का? गायीच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्यदेव, डाव्या डोळ्यामध्ये चंद्रदेवाचा वास आहे. वशिंडामध्ये सूर्याचे किरण शोषण करण्याची क्षमता आहे. म्हणून तर गायीचं दूध थोडं पिवळसर येतं, है का? गायीचं दूध. म्हणून गायीची सेवा नक्की करा. आपल्याकडे काही दोष असेल, ग्रह दोष असतील, काही अनेक दोष असतात, है का नाही? तसा जर दोष लागला असेल तर गायीची सेवा करा, नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्ती होईल. अनेक ठिकाणी तसा योग येतो. मग कुठं सेवा करायची महाराज? अंगणात एखादी गाय असावी, ते शक्य नाही महाराज. गोशाळेतली एखादी गाय दत्तक घ्यावी. जेव्हा जमल, जेव्हा आपल्याला देव देऊन बघतो, तुम्ही अनुभव करून बघा. देवानं जेव्हा जेव्हा दिलं तेव्हा सत्कर्मामध्ये लावावं. जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करी. भगवंतानं गायी सांभाळत असताना सगळ्या लेकरांना बोलवलं आणि सगळ्या लेकरांना बोलवल्यानंतर ते प्रसाद एकत्रित केला आणि मग मात्र त्याचा प्रसाद एकत्रित केल्यानंतर इतका सुंदर लागू लागला आणि मग मात्र भगवंतानं तो प्रसाद उचलला आणि गोपाळांना खाऊ घालू लागले. गोपाळ त्यांचं उष्ट भगवंताला खाऊ घालू लागले. इतके सुंदर दिसू लागले भगवंत. आणि त्याचं वर्णन शुकाचार्यांनी केलं. बिभ्रद वेणुम जठरपटयो हो शुंग वेत्रेच कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदुहासयन्नर्वभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुगबाल केलिहि. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवध बिहारी लाल की जय. मोर मुकुट बंसी वाले की जय. जय जय श्री राधे श्याम. अशा पद्धतीनं भगवंतानं त्या ठिकाणी सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं आणि एकत्रित केल्यानंतर तो काल्याचा प्रसंग भगवंतानं अद्भुत असा तो प्रसाद खाल्लेला आहे. हा, येऊ द्या त्यांना पुढे. धावत्या वेगामध्ये आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवान श्रीकृष्णानं, लक्ष देत आहे का, भगवान श्रीकृष्णानं सगळ्यांचं मन मोहून घेतलं. इथं जसे भगवान श्रीकृष्णाचा अवतार आपलं मूर्ती प्रगट झाली, इथं समोर कुणाचं लक्ष राहिलं का? नाही राहिलं. का? तर देवानं मन मोहून घेतलं. अशा मनमोहक अशा भगवान श्रीकृष्णांसाठी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे छंदे याने मन मोहिले गोविंदे. अद्भुत अशी देवाची लीला. अनेक लीला आहेत. वेळेच्या नियोजनानुसार आपण सुंदर सुंदर लीला त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित माझे गुरुवरी स्वामी महामंडलेश्वर मनीषानंदपुरीजी महाराज आदी साधू संतांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. एकदा सगळेजण हात वरती करा. चला, आतापर्यंत मी काय टाळी वाजवा म्हणलं नाही, म्हणलं का सगळेजण? आतापर्यंत म्हटलं का मी टाळी वाजवा? नाही. आता मात्र 2 मिनिटं. हा, विठोबा रखुमाई. सगळे सगळे नीट. हरी हरी.
झालेली सेवा भगवान श्रीकृष्णांच्या गोमातेच्या आणि माझे गुरुवर्य स्वामीजी महामंडलेश्वर मनीषानंदपुरजी महाराज आदी सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करतो. ज्यांच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित आहे है ना, तो म्हणजे गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी असणाऱ्या सती कृष्णामाई देगलूरकर. त्याचप्रमाणे आपला हा मारुतीचं मंदिर आहे. सगळ्या मंदिरावरती उत्सव होतात. आपलंही मंदिर महाग राहू नये म्हणून गेल्या अनेक वर्षापासून अद्भुत उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये सगळ्यांचं सहकार्य असतं. बरेच जण असतात. मग सगळ्यांचं ज्यांचं सहकार्य असतं त्यांना धन्यवाद देतो. आणि वाणीला पूर्णविराम देत असताना एक सर्वांना विशेषत्वानं सांगेल, आपल्या मानवत नगरीमध्ये सगळे मंदिर आहेत बरं का डॉक्टर साहेब, सगळे मंदिर आहेत. फक्त बालाजीचं मंदिर नाही आणि म्हणून बालाजीची सेवा व्हावी अशी मनामध्ये इच्छा आहे. आणि ठाकूरजीच्या गोमातेच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभाशिषानं ते काम लवकरच सुरू होणार आहे. 2025 मध्ये आपल्या अंदरवाड मारुतीच्या बाजूला भव्य दिव्य, जसं तिथं तिरुपतीला आहे तसंच प्रति तिरुपती आपल्या गावाची ओळख ही बालाजी नगरी म्हणून झाली पाहिजे. मग बालाजीची सेवा केल्यावर मग आपल्याकडे लक्ष्मी माता आवर्जून राहील. स्वामीजी मला नेहमी विनोदानं म्हणतात, तुम्ही देव पण असा निवडला म्हणते बालाजी. आणि म्हणून बालाजीच्या भूमिपूजनाच्या वेळेला जेव्हा आम्ही आवाज देऊ तेव्हा तुम्ही सगळ्यांनी डॉक्टर साहेबांसह त्यांचे जे काही सगळे साथीदार आलेले सगळे नगरसेवक मंडळी सगळ्यांना विनंती आहे त्यावेळेला सगळ्यांनी धावून आमच्या पाठीशी राहायचं. जेव्हा घडल तेव्हा गोसेवा करायची. तुमच्या आशीर्वादानं स्वामीजींच्या गुरुवार्यांच्या आशीर्वादानं भारतभर फिरण्याचा योग येतो. पण विशेषत्वानं सांगल, आडनाव कधी लावत नाही. माझ्या पत्रिकेला मानवतकर हेच नाव असतं. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. जे चांगलं वाटलं माझ्या गुरुजींचं, वाईट वाटलं माझ्या बुद्धीचा दोष. विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल. आनंद लई अंड्या. विठ्ठल जय जय विठ्ठल. धरला कृष्ण मनी अवगाजने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम वाकोल्या ब्रह्मदेवता उत्तम लोका दाखव काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम तुका मने भूमंडळी आम्ही बळे विरगाडी काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम हिचे दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा लगे मुक्त धन संपदा संत संग दे सदा तुका मने गर्भवासी सुखे घालावे आमासे जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरी विडी वाकुडी उत्तरी समाधान तुझे देखील चरण तुका मने भोग गेला निवारीला लाग अज करोनी आरती चक्रपाणी आरती बापा ओ सकळा पुण्यवंत तुम्ही अरशे तुका बाई टाळी होता सन्निध जवळी प्रेमस प्रेमारती गोविंदा देव आरती बाळा प्रौढाने मुक्ता आरती परमानंदा नामा मने केशवाती देखून राहिलो तटस्थी सत्राने उड्डाण ओंकार वदनी जय देव जय देव जय तुमचे प्रसादिने प्रसन्नता जय देव तुमले पाताळ उठला शब्द तरला धनी धर्माने करारे ब्रह्मांड गागे उच्छेद रामे
स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी धामा तुकाराम राघवी सागरास पाषाण तारणी तैसत भोगाची आभंगरी आदि तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी धामा आदि तुकाराम तुझता तुलने से ब्रह्म तुकाशानी वरदानेश्वरी तुलनी मंतकरी आदि तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी धामा आदि तुकाराम लोटांगण वंदन चरण ज्ञान पाहिल प्रेमी आनंद जलवायू आळी नवनी नामा धन रुकुमाय डोबार कुमार धन रुकुमाय डोबार श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना सकल देवाधिदेवा केशवा महानंदा मानुभवा शिवा सहद्र चक्रधरा विश्वंबरा ध्वजा करुणाकरा सहस्त्रपदा सहस्त्रकरा श्री श्रीसागरा कमलनयना कमलापती मोहिनी मदन मूर्ती भवतारका धरित्याक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा आगाये सगुणा निर्गुणा जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रंगना बाळ कृष्णा तुकाला लोटांगणी हे चिकरी तसे विनवनी वंदनी सोडवा सकल देवाधिदेवा पाळवा केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई हिची व्हावी माझ्या जन्मोजन्मी तुझा दास संता संग सर्व काळा खंड प्रेमाचा कळू चंद्रभागे स्नान तुका मागेची दान अकल्प आयुष्य व्हावी त्या कुळा माझी सकळा हरिदासा अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भावी काशी नामा मनिता असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रती आहे देशंद्रे पाहे पांडुरंगा या तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संताची ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पायी प्रसादाची वाट द्यावे दोन्ही आता शेष घेऊन जायला तुमचे झाली एक सेवा तुम्हाला वितो देवा शेष घेऊन जायला तुमचे तुका म्हणे चित्त करुणी राहिलो निवांत घेऊन जायला तुमचे झाले